टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालन्यातील बंजारा समाजाप्रती विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश आणि अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली, ज्यामुळे संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमला। बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश आणि त्यांना आरक्षणाचे लाभ देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे। या मागणीसाठी बंजारा समाजानं राज्यभरातील विविध भागांमध्ये अनेक मोर्चे, आंदोलने आणि उपोषणे आयोजित केलेली आहेत। जालना येथे 2 तरुणांनीही याच मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे। असा आरोप आहे की सरकारनं वारंवार आश्वासनं देऊनही बंजारा समाजाच्या मागण्यांवर कोणतेही ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीयेत। या मागणीसाठी जालना येथे एकनाथ चव्हाण नावाच्या एका तरुणानं उपोषण सुरू केलेलं आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे। सरकार आपल्या मागण्या गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत बंजारा समाजानं जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ता अडवला। या आंदोलनात समाजातील मोठ्या संख्येने सदस्य सहभागी झाले। आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आपल्या मागण्या तत्काळ पूर्ण करण्याची मागणीही केली। रस्ता अडवल्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली, ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। परिस्थिती पाहून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्यासाठी त्यांच्याशी वाटाघाटी केली। त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली। आंदोलनानंतर बंजारा समाजानं प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं। हे निवेदन सादर केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। आता बंजारा समाजाच्या या मागणीवर सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वच जण लक्ष ठेवून आहेत। काय सांगणार आज या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन केले, नेमकं मागण्या काय आहेत आणि कशा प्रकारे त्याची दिशा असणार? आज या ठिकाणी जालना शहरामध्ये गोरबंजारा समाजाचा आमचा एक सहकारी, आमचा कार्यकर्ता एकनाथ भाऊ चव्हाण मागील 8 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। आता 8 दिवस उपोषणाला बसल्यानंतर देखील सरकारकडून पाहिजे ती दखल आतापर्यंत घेतलेली नाहीये, म्हणून त्या उपोषणाचं रूपांतर आज इथे मोर्चामध्ये होतोय। सगळ्या जिल्ह्यातली लोक या ठिकाणी आलेली आहेत आणि हा काय पहिलाच आंदोलन किंवा पहिलाच उपोषण करता असं नाहीये। मागील एक 7-8 महिन्याचा जर आपण कालावधी बघितला तर आतापर्यंत गोरबंजारा समाजाच्या वतीने या समाजाला एसटी आरक्षण मिळावं म्हणून 55 ते 56 लाखोच्या संख्येने मोर्चे झालेत। त्यानंतर 17-18 मुलांनी त्या ठिकाणी आमरण उपोषण केली, त्यातलाच एक भाग आज एकनाथ चव्हाणने उपोषण केलेलं आहे। आणि एवढंच नव्हे तर सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की या समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी या समाजाच्या 5 मुलांनी आत्महत्या केली, बलिदान केलंय। मला हे सांगायचं आहे की सरकारला काही संवेदना आहेत की नाही आहेत। आज 1.5 वर्ष झाले हा समाज रस्त्यावर आक्रमक होतोय, समाज आपल्या आकांताने त्या ठिकाणी एसटी आरक्षणाची मागणी करतोय। आमचं म्हणणं आहे की गॅजेटेरच्या आधारावर जर तुम्ही मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देऊ शकता तर या समाजाच्या नोंदी गॅजेटियर मध्ये आदिवासी आहे। एवढंच नव्हे तर 1935, 1979 जे काही आपण सेन्ससची जर यादी बघितली तर त्या जनगणनेमध्ये या समाजाची नोंद आदिवासी म्हणून देखील आहे। आणि एवढेच नव्हे तर आतापर्यंत जेवढे आयोग झालेत प्रत्येक आयोगाने गोरबंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे। आणि मुळात 1871चा गुन्हेगारी जमातीचा कायदा सगळ्यांना माहित आहे। जर त्यावेळेला आम्ही जमात होतो तर आता का नाही? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेटचा जर विचार केला आपण, ज्या वेळेला भाषावर प्रांत रचना होते तर त्याच्या आधारावर जर विचार केला तर आंध्रामधील लोक ज्या वेळेला तेलंगणामध्ये येतात तर आंध्रामध्ये जी एसटी कॅटेगरी होती तीच एसटी कॅटेगरी तेलंगणामध्ये आल्यानंतर त्या लोकांना मिळते, तर त्याच आधारावर हा समाज आधी आंध्रामध्येच होता। तर कशा प्रकारे आंदोलन केलेलं आहे, इशारा काय असेल? आज आम्ही या ठिकाणी सगळ्या समाजाच्या वतीने हा रास्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत आणि त्या दृष्टीने आमचा हा सगळा आटोटोप चाललेला आहे। आणि जर आज या सरकारने किंवा आमची कुठलीच दखल जर घेतली नाही तर इथे तर आम्ही आंदोलन करतोच आहोत। पुढील 28 तारखेनंतर पुन्हा एकदा जंतर मंतरवर आंदोलनाची आमची तयारी आहे। आणि
आंदोलन आक्रमकरित्या होणार आहे. जर आमच्या समाजाच्या वेदना भावना या लोकांनी लक्षात घेतल्या नाही तर या समाजाच्या वतीने यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. माझं नाव संदेश चव्हाण, गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.